समालोचन करत असताना संतोष चौधरींचा सन्मान इथे होतोय। थँक्यू समीर, मस्त संतोष चौधरींची ही प्रतिमा या अचानकचं मैदान ज्यांनी गाजवलेलं आहे ते संतोष चौधरी। समीर थँक्यू। कोण जेवायचं बाकी असेल प्लेयर आणि पाहुणे तर आपण जेवून घ्यावं, भोजन व्यवस्था सुरू आहे। पाहुणे जयसिंग राकेश साहेब जेवून घ्या। जयसिंग माले साहेब बॉलर हेलिकॉप्टर बॉलर नाव दिलीप साहेब पण आलेले आहेत। शैलेश चला प्लेयर पैकी कोण जेवायचं बाकी असेल तर आपण जेवून घ्या। राकेश खारकर यांचं स्वागत, विनोद उर्फ यांचंही स्वागत इथे करण्यात येत आहे। संतोष चौधरींना विनंती आहे की त्यांनी त्यांचं स्वागत करावं। संजय जाधव, आत्माराम भोईर, विश्वनाथ भोईर, पप्पू, त्यानंतर राकेश खारकर, या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत। थँक्यू। सर्वांचं स्वागत आपण करूया कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं। आणि हा चेंडू आपण पाहतो या हवेमध्ये क्षेत्ररक्षण पोहोचण्या अगोदर अजय जिंके मला सगळं तिथे क्षेत्ररक्षण आहेत आणि चेंडूची पैकी मात्र सुमार एकच धाव या चेंडूवरती आली आहे। स्वरा डीजे आणि राजा राकेश खारकर हे आपल्याला शुभेच्छा देतात संतोष चौधरी यांना। हॅलो, आई टाकेदेवी 40+ रसायने पातळंगा आयोजित संतोष दादा चौधरी पुरस्कृत यांच्या वाढदिवसानिमित्त 40+ म्हणजे 40 वर्षाच्या पुढे टेनिस क्रिकेटचे सामने आयोजित केलेले आहेत। आज त्यांच्या या वाढदिवसाचा औचित्य साधून या वाढदिवसाच्या प्रसंगी मान्यवर वैजयंती ठाकूर, आमच्या गावाचे आत्माराम भोईर, सदस्य विनोद पाटील आणि इतर सर्व मान्यवर, तर वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना आम्ही संतोष चौधरीशी कधी जवळ आलो त्यातला एक थोडासा एक क्षण सांगतो। जेव्हा संतोष चौधरी आणि टिके माळी हे इथे सुप्रीमोला कॉमेंट्री करायचे त्यावेळी आम्ही त्यांना खालून बघत असायचो आणि त्यावेळी मग ते हळूहळू बघत असताना त्यांना महागुरू असं नाव पडलं। महागुरू नाव पडत असताना आम्ही त्यांच्या जवळ गेलो। जवळ गेला असताना बोलले एवढा मोठा व्यक्ती एकदम लहान पोरांसारखा आमच्याशी खेळीमेळीत एकदम आम्ही एकत्र राहिलो, त्यांच्या सहवासात लाभलो। कधी त्यांना गर्व नव्हता, कधी मोठेपणा नव्हता। असो या वाढदिवसानिमित्त त्यांनी 40+ सामने ठेवलेले आहेत। जे पण 40 वर्षाची लोक वरती आहेत ज्यांना कुठं मनोरंजन नव्हतं त्या निमित्ताने यांच्या माध्यमातून वाढदिवसाच्या माध्यमातून या लोकांना मनोरंजन आज करायला भेटलेलं आहे, त्यांची कला त्यांना दाखवायला भेटलेली आहे। असो आई जगदंबा संतोष चौधरी यांना उदंड आयुष्य देवो, त्यांच्या मनातली सर्व इच्छा पूर्ण करो आणि आम्ही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद राकेश खारकर, एक चांगला मार्मिक आपण या ठिकाणी उल्लेख केला। आणि अमितजी शहा या ठिकाणी आलेले आहेत, व्यापारी असोसिएशनचे आमचे पदाधिकारी, भारतीय जनता पार्टीचे नेते सचिनजी ओसवाल, सतीश ओसवाल यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करत आहोत। या सुंदर चेंडू मात्र या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न नागोरी यांच्याकडून आता झास आलेला आहे। सर्वांसाठी त्याने झास पुरवलेला आहे, ते नागोरी झासवाले त्यांचं स्वागत। राजेश करुले आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करा। राजेश करुले मान्यवरांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय। महागुरु संतोष चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त आपण पाहतो आई टाकेदेवी 40+ यांच्या वतीने आयोजित केली, त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा
चांगली स्पर्धा आपण पाहतोय. मॅच मात्र एका बाजूला दापिवली 40+ आणि त्यांच्या विरुद्ध चौक 40+ या दोन संघादरम्यान रोहित सरी मॅच चालू आहे. गोलंदाज बबलू परदेशी. खूप सारा प्रेम आज आपण पाहिलं असेल. आणि संतोष चौधरी त्याला महागुरु ही पदवी का दिली आता त्याचं उत्तर आपल्याला समजलेलं आहे. कारण की सगळ्यापासून आपण पाहिलं लहानांपासून थोरांपर्यंत जी व्यक्ती प्रत्येकाच्या मनामध्ये घर केलेलं आहे. आणि नागोरी जे आपण पाहिलं असेल त्यांनी आता फ्री जास्त या ठिकाणी पुरवलेलं आहे. त्यांचं आम्ही स्वागत करत आहोत. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती लागलेल्या 7 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये आतमध्ये आपण बघतोय. विश्वास म्हात्रे आणि संतोष कारगर. बबलू परदेशी पहिला चेंडू चांगला टाकत असताना दुसरा चेंडू देखील आपण एक धाव पाहिली आहे. 7 धाव संख्या लागली त्या धावफलकावरती. त्याच्यानंतर 8 त्याच्यानंतर मात्र पाहूया या चेंडूती नागोरी यांच्याकडून करण्यातून आपण जास्त फ्री आलेला आहे. जेवढा लागेल तेवढा आपण पहिला जास्त फ्री देण्यात आलेला आहे. आणि संतोष चौधरी महागुरु यांच्यावरती असलेला प्रेम. भोजनाची व्यवस्था मात्र अतिशय चांगली केलेली आहे. रोहित गाताडे सर आपण तिथं भोजन चालू आहे. जिथे चवळीची भाजी आहे, डाळ, त्याचबरोबर आपण पाहिलं असेल मिरची, लोणचं, पापड, जिलेबी, भाकरी आणि शेवटची पंगत आता बाकी आहे. ज्यांना कोणाला भोजन करायचं असेल त्याच्यानंतर भोजन आता बंद केलं जाईल. नंतर सांगू नका की आम्हाला भोजन मिळालं नाहीये. हॅलो, अगदी आमचे सुरेशजी म्हात्रे आले आहेत, रायगड जिल्हा माजी सभापती. आणि त्यांचं देखील आपण या शृंखलेच्या माध्यमातून आई टाकेदेवी 40+ शिरडोनची टीम देखील आलेली आहे. त्यांचं देखील आपण या 40+ रसायन विभागामध्ये मल्हार हॉटेलचे जगदीशजी मुकादम सर आले आहेत. क्रांतीवीर ढाब्याचे रविकांत मुकादम, ही मुकादमांची जोडी, बंधूंची जोडी आलेली आहे. मी विनंती करतो की व्यासपीठावरून असं नसतं व्हायचं आहे. सामन्याकडे आमच्या सोबत असणार आहेत रायगड समालोचन असोसिएशनचे सदस्य आणि एक बराच दीर्घकाळ जसा महागुरूंनी घालवलाय मी म्हणेन सूत्रसंचालनासाठी, अगदी कॉमेंट्रीसाठी, तसाच दीर्घकाळ घालवलाय तो आमचे परम मित्र आणि स्वभावाचे जादूगार पॅडी सर यांच्याकडे. दुरू अंकर बघा या ठिकाणी आपल्याला ड्रिंक ट्रॉली घेऊन मैदानाच्या आतमध्ये फेरफटका मारतायत. त्यांचंही स्वागत आहे. चांगली अशी स्पर्धा आपण पाहतोय. महागुरू संतोष चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्ताने आपण पाहतोय आयोजित केलेली ही स्पर्धा. सकाळपासून आपण पाहिले असेल मान्यवरांची मांदी आली. ज्यांना भेट देण्यासाठी, त्यांना शुभेच्छा भेट देण्यासाठी बरेचसे मंडळी, मित्र परिवार, राजकीय क्षेत्र असतील. धावफलकावरती आतापर्यंत लागलेल्या त्या 11 धावा. ड्रिंक ट्रॉली आता मैदानाच्या आतमध्ये गेले. तत्पूर्वी आपण डीजे मास्टरला एक सुवर्ण संधी देऊया. तत्पूर्वी रायगड जिल्ह्यामध्ये नाव गाजतोय पंचकोशी मध्ये. माधुरूचे फेमस हाय, त्याच्या संतोष चौधरीचे हाय. माधुरूचे फेमस हाय, त्याच्या संतोष. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आमचे सुरेश जी तर त्यांची सहकारी अगदी मी म्हणेन आलेले आहेत आणि त्यांचं देखील आपण स्वागत करूया या रसायनी 40+
आयोजित संतोष दादा चौधरी संतोष सर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या शृंखलेचं आयोजन केलेलं आहे. अगदी आमचे नाना असतील पानशिलचे कथारे आणि त्यांचा देखील सन्मान करतील आमचे महागुरु. अगदी शाय श्रीफळ आणि गुलाब पुष्पांची केकची इथे काही कमीच नाही प्याडी. सकाळपासून अगदी 10 ते 15 केक झाले. केक खाणार तरी किती. अगदी गोड आहे, थोडंसं खाल्लं तरी पोट भरतो. म्हणजे इतकं गोड जसा केक आहे तसंच संतोष चौधरीचा स्वभाव गोड आहे. आणि या स्वभावाकडे बघून मी म्हणेन पाहुण्यांची मांद्या या अगदी 40 प्लसच्या मॅचेस आहेत. परंतु पाहुण्यांची राजेशजी देशमुख यांचं आगमन होतंय सवण्याचे. त्यांना विनंती करतो की व्यासपीठावर असं जयसिंग देशमुख गोलंदाजीच्या मार्कवर एक जुना जाणता आणि यंग टॅलेंटला लाजवेल अशी बॅटिंग करणारा चौक विभागामधून ज्यांनी बरीच मैदानं आपल्या एका हाती बळावर चौक संघाला जिंकून दिलेत तो मालुसरे बंधूंचा जयसिंग देशमुख गोलंदाजीच्या मार्कवर. ओव्हर टू पॅडी सर. आदरणीय राजेशजी देशमुख यांचं आगमन होत आहे आणि 40 प्लस रसायनी विभाग आयोजित टाकेदेवी या शृंखलेचं आयोजन केले महागुरु संतोष चौधरी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून. अगदी लेडीज असो सौभाग्यवती असो सगळ्या लोकांनी या टुर्नामेंटला संतोष चौधरीवर सरांचं प्रेम आहे आणि या प्रेमा खातीर कुठे ना कुठेतरी मांद्या आली पाहिली. दत्ता देसाई कुठेतरी आगेकूच करताना दिसत आहेत. अगदी ट्रॉली असो ड्रिंक ट्रॉली असो जेव्हा बॅटिंग तेव्हा बॅटिंग, जेव्हा काम तेव्हा काम, जेव्हा स्वभाव तेव्हा स्वभाव आणि जेव्हा मैत्री तेव्हा मैत्री पाहायला मिळते. आणि मी मगाशीच म्हटलं होतं की उद्या असे न मी रे नसे न मी, उद्या हसेन गीत हे फुला फुलात इथल्या. आमच्या नागोरींचं स्वागत करायला हवं. त्यांचं देखील आपण या शृंखलेच्या माध्यमातून स्वागत करू. संतोषदादा चौधरी यांच्या संयुक्त विद्यमानातून साकार झालेली आहे रसायनी टाकेदेवी 40 प्लस ही शृंखला पाहायला मिळते. आणि छास त्यांनी पुरवलं आजच्या दिवसामध्ये. असं उन्हाचा कटाक्ष चालू आहे आणि ज्याला म्हणतात ना शरीर पाण्याने मन बुद्धीने तर आत्मा ज्ञानानं पवित्र होतं. आणि कुठे ना कुठेतरी पाण्याची उणीव त्या छासामध्ये पाहायला मिळाली. आणि नागोरींचं आपण स्वागत करूया. वळूया पॅडी सरांकडे. धन्यवाद सबीर. या चेंडूवरती कदाचित विकेटची संधी निर्माण होऊ शकली असती. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण होत आहेत आणि 2 धावसंख्येच्या बरोबर 17 धावसंख्या लागली ती धावफलक होती. तमाम क्रीडा प्रेमींचा आपण पुन्हा एकदा या रायगड टाकेदेवी 40 प्लसच्या वतीने आयोजित केलेली रायगड समोरचे महागुरु संतोष चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्तानं चांगली स्पर्धा अवजूड वाहतूक सेना शिवसेनाचे आमचे दत्ता देसाई यांना ताक देत आहेत. अगदी बघा नागोरी लाईव्ह आहे लाईव्ह. आणि लाईव्ह वाल्यांना मी विनंती करते नागोरींचा छास देखील दाखवायचा आहे. तशाच प्रकारचा छास आमच्या दत्ता देसाई सरांना देण्यात येतोय. बोलूया आमच्या पॅडी सरांकडे. हा चेंडू पाहिले आपण हवेमध्ये आणि हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावसंख्येसाठी आलेला दणदणीत चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. डीजे मास्टरला देखील आपण धन्यवाद देऊ तेवढे कमी असतील. 21 धावसंख्या 21 धावसंख्या लागली धावफलक होती 21. पुन्हा एकदा कट केला चेंडू गलीमध्ये. पुन्हा एकदा त्यावेळेस मात्र आपण 2 क्षेत्रक्षमला चकमा देतोय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावसंख्येसाठी. रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी
हीच आमची हिरेमाणके दुसरी दौलत नाही. अगदी या उक्तीप्रमाणे मी म्हणेन गाणं वाजवतात डीजे मास्टर सकाळपासून अगदी सुंदर गाणं ऐकायला मिळतात आणि प्रेक्षकांना देखील तसंच पाहिजे. अगदी तोला मोलाची ही शृंखला पाहायला मिळते वाढदिवसानिमित्त. आणि बघा जिथे महागुरूंचा वाढदिवस आहे तिथे गुरु टिके माई सर बसलेत. अगदी मी म्हणेन छातचा मन मुराद आनंद घेत आहेत. आणि वळूया आमच्या पॅडी सरांकडे. नक्कीच करा. तर ही जर आपण म्हणा यवन जोडी आहे. एका बाजूला महागुरु संतोष चौधरी, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गुरु टिके माली सर. आणि त्यांनी खऱ्या तर आपण पाहिले असेल ना, सुरुवात याच मैदानावरून केली होती. सुप्रीमो सारख्या ट्रॉफीमध्ये आपण पाहिले असेल पूर्वी लाईव्ह नसायचं आणि त्यांना ऐकण्यासाठी त्या प्रेक्षकांची गर्दी एवढी मोठ्या संख्येने असायची ना समीर. आणि तेच आपण पाहिले असेल पंचांचा इशारा येतो का षटक समाप्त झाल्याचा. 26 धावसंख्या आता लागली धावफलकावरती डीजे. गावागावामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये नाव गाजतोय पंचक्रोशी मध्ये. माधुरूचे फेमस हाय त्याच्या संतोष चौधरीचे हाय. माधुरूचे फेमस हाय त्याच्या संतोष चौधरीचे हाय. त्याच्या देशाचं नावाचे हाय, त्याच्या देशाचं नावाचे हाय, त्याच्या देशाचं नावाचे हाय, त्याच्या देशाचं नावाचे हाय. या चेंडूवरती केलेलं आक्रमण, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं प्रोडक्शन. 2 धावा मात्र या चेंडूवरती मिळाल्या. रुपेश शेलार षटक क्रमांक आपण पाहिला असेल 4था घेऊन येतोय. हा सुंदर चेंडू, मोठा फटकाला मारायचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. तत्पूर्वी 1 धाव या चेंडूवरती सहजरित्या पूर्ण केली आहे. आणि एका धाव संख्येच्या बरोबर 29 धावा धावफलकात. यश मालकर आता गुणलेखासाठी आमच्या समोर जोडले, त्यांचं आम्ही स्वागत करत आहोत. महागुरु संतोष चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्तानं आयोजित केलेली टाके देवी आपण पाहतोय 40+ यांच्या वतीने ही आपण पाहतोय स्पर्धा आहे. चौकार येतोय, 4 धावा. अरुण शेठ गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. संतोष चौधरी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी अरुण शेठ गायकवाड आलेले आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. राष्ट्रवादीचे आपल्या परिसरातील बडे नेते दापिवली विरुद्ध चौक, नेताजी पालकर चौक असा हा सामना आपण बघतोय. केशव मैदानाच्या दिशेनं रवाना. एकूण धावा आहेत 33. राष्ट्रवादी काँग्रेस कामगार विभाग कोकण विभागीय अध्यक्ष आदरणीय अरुण शेठ गायकवाड यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. भाऊ मुकादम आमच्या बसलेले आहेत. संतोष चौधरी पंच. षटकार दापिवलीच्या आता खेम्यामध्ये
पॅडी आपण बघतोय की आता हाहाकार माजलेला आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा कमी होत्या, मात्र आता या 2 षटकांमध्ये धावांचा ओघ वाढतोय तो दापोलीच्या बाजूने. हा 39 धावा सर आता धावफलकावतील. धावसंख्येने आकार घेतला केशव भगत, ज्याने आलेल्या षटकाने आपलं खातं उघडं केलंय. आणि योगेश शेलार याच्यावरती केलेलं आक्रमण या चेंडूवरती कदाचित नंदू आतमोडे चेंडूच्या खाली येत असताना टिपलेला हा झेल. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झाले. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण कृपया टॉस बॉक्स मध्ये यावं. वरोसे आलेले आहेत. शिरडोन या भारत आज गाजवणार वाटतं अचानकचं मैदान. पहिल्या सत्रात खेळ समाप्त झाले. भाऊचा मोठ्या भावाने पहिली मॅच गाजवली आहे. बघूया आता भाऊनी गाजवली, आता दुसरी मॅच गाजवायला आलेला आहे भारत. नंदकुमार जांभूळकर आमचे संतोष चौधरींचे खास मित्र वडगाव, त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. संतोष चौधरी अंपायरिंग क्षेत्रातील मोठं नाव. मला असं वाटतं मंगेश वाकडीकरांचे बंधू पण आलेले दिसत आहेत. शिरडोनची सगळी टीम आलेली आहे. सगळ्या शिरडोनकरांचं आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतील या सगळ्या क्रिकेट खेळाडूंचं हार्दिक हार्दिक स्वागत. राम वावेघरचे राम स्वतः त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. चला वरोसे कॅप्टन या, टॉस करायचा आहे. वरोसेचे कॅप्टन, वरोसा कॅप्टन, दापोली क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला टॉस वरोसे विरुद्ध शिरडोन. मी गायकवाड साहेबांना विनंती करतो, या पाहुणे आपण पण या. जांभूळकर साहेब टॉस इथे करतोय आपण. वरोसे विरुद्ध शिरडोन. यस, इकडे कॅमेरा आहे. असं भाऊसाहेब काटा छापा आलेला आहे. शिरडोननं नाणेफेक जिंकली आहे. निर्णय लगेच 2 मिनिटात कळवायचा आहे. थँक्यू. एकोणचाळीस धावा झालेल्या, जिंकण्यासाठी 40 धावांची गरज आहे. दापोली संघ बघा एक लाईन मध्ये आत चाललेला आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. संतोष चौधरींचा तिसरा ड्रेस आहे आजच्या दिवसातला. रात्री वेगळा असेल, 5 नंतर अजून एक वेगळा ड्रेस. कारण एरवी 2-2 दिवस एकच ड्रेस असतो, 4-4 दिवस. त्याच्यामुळं हा सिंपल लिव्हिंग हाय थिंकिंग असणारे साधी राहणीमान आणि उच्च विचाराचे धनिक संतोष चौधरी रिसवाडी
सांगतो तुम्हाला कधी मॅच आधी. राष्ट्रवादी कामगार सेल कोकण विभागीय अध्यक्ष अरुण शेठ गायकवाड यांचं इथे आम्ही स्वागत करतोय. मी विनंती करतो संतोष चौधरींना की त्यांनी त्यांचं शाल देऊन स्वागत करावं, पुष्पगुच्छचा स्वीकार करण्याची विनंती करतो. खरं तर बिझी शेड्यूल आहे तुमचं, परंतु एवढा वेळ तुम्ही दिला त्याबद्दल मनापासून तुमचं धन्यवाद. संतोष चौधरींसाठी आज कित्येक सर्व एक दिवसीय मॅच आहे, पण कोण पाहुणा नाही राहिला. सगळ्या क्षेत्रातील म्हणजे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, वारकरी संप्रदायातील तर बरीचशी मंडळी सकाळी उपस्थित होती. मी जांभूळकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. संतोष चौधरी यांना मी विनंती करतो की त्यांनी नंदकुमार जांभूळकर यांचं स्वागत करावं. संतोष चौधरींचे अगदी जवळचे मित्र नंदकुमार जांभूळकर, संतोष चौधरींचे अगदी जवळचे स्नेही, वडगावचे उद्योजक रामकृष्ण हरी, वारकरी संप्रदायातील ही सगळी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी आहे, त्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. राजेशजी देशमुख यांनाही मी विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. राजेशजी देशमुख, संतोष चौधरी हे त्यांचं स्वागत करतील. वळूया मॅच कडे. राजेशजी देशमुख, सवणे, थँक्यू. 24 चेंडू आणि 40 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज भरत बर्वी, तर स्ट्रायकर एंड वरती फलंदाज आपण पाहतोय सलामीसाठी जयसिंग मालुसरे. वंदना ट्रान्सपोर्टचे मालक देशमुख साहेब यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि नॉन स्ट्रायकर होती योगेश शेलार. पहिला चेंडू फुल लेनचा जागा बनवली आहे स्क्वेअर करून आलेला गगनभेदी षटकार. पहिल्या चेंडू होते आपण पाहिलं असेल फरकूस समाचार घेतला, षटकाराने आपलं खातं उघडं केलंय. हा सुंदर चेंडू, पहिल्या चेंडू त्याला षटकार, दुसरा चेंडू आलेला डॉट. चला आणि भोजन आता शेवटची रास्त पंगत आहे आणि याच्या पुढे आपल्याला भोजन मिळणार नाही याची सर्वांनी नोंद घ्या. जर कोणाचं भोजन बाकी असेल तर प्लीज आपण तिथे जाऊन भोजनाचा आनंद सर्वांनी घ्यावा. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षण थोडस खराब पाहायला मिळालं. 7 धावसंख्या लागले धावपळकरी, 40 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 20 बॉल 33 धावसंख्येची आता गरज आहे. 20 बॉल 33. विश्वास मात्र इकडून तिकडून मात्र या ठिकाणी या भाऊ मुकादम आपणास विनंती की आपण स्टेजशी संपर्क करावा. भाऊ मुकादम, सुंदर चेंडू. हॅलो, अमित शहा आणि सतीश ओसवाल यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आठ धावसंख्या लागली ती धावफलक होती. विजयासाठी अजूनही 32 धावसंख्येची गरज आहे. भरत बर्वी पहिल्या चेंडूवरती षटकारचा मार खाल्ला होता, त्याच्यानंतर चांगली गोलंदाजी लाईन प्लेट आपण पाहिली असेल. हा सुंदर चेंडू कव्हर ड्राईव्हचा, एक धाव धावून पूर्ण केले, दुसऱ्या धाव्याचा कुठला प्रयत्न नाहीये.
पहिलं षटक समाप्त झाले. आता उर्वरित 18 बॉल्स मध्ये गरज आहे ती 31 धावसंख्येची. 18 बॉल 31. 18 चेंडू 31 धावसंख्येची गरज आहे. आता असा गोलंदाज त्यांना निवडायला लागेल की चांगली गोलंदाजी आता गरज असणार आहे दापोली संघाला. दापोली 40+ आणि त्यांच्या विरोधात चौक 40+. चला, भोजनाची व्यवस्था अतिशय चांगली जबरदस्त केलेली आहे. स्वादिष्ट, चविष्ट आणि रुचकर असा आपण भोजन त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल. चवळीची भाजी आहे, त्याचबरोबर मिरची, पापड, लोणचा, त्याचबरोबर जिलेबी आणि भाकरी देखील आहे, तांदळाची भाकर. डाळ भात लोणचा कोण नाही कोणचा असं म्हणता का जाणार नाही. संतोष चौधरी सर खरं आज रोहित गाताडे कुठे असतील तर स्टेजशी संपर्क साधा. भोजन करतात. भोजन विश्वास बॉलर देवीदास. पाहूया आता देवीदास कशी कामगिरी करेल, कशी गोलंदाजी करेल. आणि नागोरी यांच्या माध्यमातून झास आज पूर्ण फ्रीमध्ये त्यांनी पुरवलेला आहे. ते नागोरी त्यांचे देखील आम्ही स्वागत करत आहोत. महागुरु संत चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांनी झास आज फ्री दिलेला आहे, त्यांचंही स्वागत आहे. झास एकदम कडक आहे, चांगला झास आपण पाहिलं असेल. गरमी जास्त आहे आणि त्यांच्या माध्यमातून झास पुरवला जातोय, त्यांचंही स्वागत. आणि नागोरी आज डायलॉग मारतील, डान्स करतील, कारण का महागुरूंचा बड्डे आहे आणि त्यांच्याबरोबर आपले महागुरू बड्डे बॉय ते देखील या ठिकाणी डान्स करतील. नंतर गाणी लावतील, एन्जॉय केला जाईल. अरे दिवानो मुझे पहचानो, मैं हूँ डॉन, मैं हूँ डॉन. नेक्स्ट गाणं आमचे महागुरू संतोष चौधरी बड्डे बॉय आणि त्यांच्या सोबत असतील आमचे नागोरी जासवाले. एक धाव धावून पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. लेझी क्रिकेट विष्णू दादा देखील खूप टेन्शन घेतोय. 11 धावसंख्या लागली ती धावफलकावरती. 29 धावसंख्येची आता गरज आहे. 17-29. 17 चेंडू 29 धावसंख्येची आता गरज आहे चौक 40+ संघाला. उजव्या एसटीच्या बाहेरून जाणारा चेंडू पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त एक धाव या चेंडूवरती जोडली जाते. पिंट्या महाडिक या ठिकाणी आलेले आहेत महागुरु संतोष चौधरींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी. वावेघरच्या आमच्या सगळ्या माळी बंधूंकडून संतोष चौधरीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा वावेघरची आमची सगळी माळी परिवाराच्या वतीनं. पुन्हा एकदा वाईट बॉल. वारंवार आता गोलंदाज दिशा भरकटतोय, खराब गोलंदाजी करतोय. 27 धावसंख्येची आता गरज आहे. चेंडू शिल्लक असेल ते 17. आणि या चेंडूवरती केलेला आक्रमण जयसिंग मालुसरे आक्रमण आता करतायत आणि या चेंडूवरती आलेला षटकार. अरे दीवानो कमी तिथे आम्ही, जिथे कोणीच नाही तिथे नागोरी. आणि आज की शाम संतोष चौधरी के नाम, आणि आज की शाम संतोष चौधरी के नाम. ताके देवी
टाके देवी रिक्षा युनियनचे उपाध्यक्ष सतीश सतीश महाडिक, सगळे त्यांना पंड्या नावानं पंड्या नावानं सगळेजण त्यांना ओळखतात. चंद्रकांत दादांचे चिरंजीव, खरं तर संतोष चौधरी म्हणजे आणि चंद्रकांत दादांची मैत्री, गाडी मैत्री आपण बघितलेली आहे. कांता मुंडे जरा बाजूला जाऊन फोटो काढा. थँक्यू. लेग बाईच्या साहाय्याने एक धाव आलेली आहे. मैदानाच्या आतमध्ये सुद्धा मॅच चांगली आपण पाहतोय सुरू आहे. ते एका बाजूला आपण पाहतोय चौक 40+ संघ 40 धावसंख्येचा पाठलाग करतोय. आता 13 चेंडूमध्ये 18 धावसंख्येची गरज आहे चौक 40+ संघाला. योगेश शेलार स्ट्रायकर होती, तर गोलंदाज देवीदास की लांब आपण पाहिलं सर महागडा षटक आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हा सुरेख चेंडू डाब्या स्थिरच्या बाहेरून जाणारा चेंडू, पंचाचा वाईटचा इशारा. आदेश दुष्काळ त्याच्यामध्ये हा 13 मैदान वाईट बॉल. अमोलजी मांडे यांना देखील संतोष चौधरी या ठिकाणी सन्मानित करतायत. तर या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. परिशिष्ट मंडळी सकाळपासून आपण पाहिलं असेल, आमच्या महिला भगिनी असतील, राजकीय क्षेत्र असतील, क्रीडा क्षेत्र असतील, विविध क्षेत्रातील आज संतोष चौधरी महागुरु यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सगळी मंडळी आली. मात्र या चेंडूवरती आहे आलेला 1 बाउंसचा चौकार. डॉन चित्रपटातील आता गीत संतोष चौधरी पण नाचणार आहेत त्यांच्या बरोबर. मयूर डॉन ना, ब्रेक के बाद मयूर डॉन आणि आज की शाम संतोष चौधरी के नाम. आणि कोण आज कोणात कमी नाहीये, सगळी मंडळी मात्र आपण पाहिलं असेल. इस्रोचे राजेश शिंदे, वर्गमित्र राजेश शिंदे, आज संध्याकाळचा सगळा खर्च त्यांच्याकडून आहे. नाही त्यांना काय कमी आहे, काहीच नाही. 1 मराठा लाख मराठा. राजेश शिंदे आमचे मित्र इस्रो मध्ये आहेत, त्यामुळे त्यांना काहीच कमी नाही आहे. राजेश शिंदे यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. 12 चेंडू मध्ये आता 13 धावसंख्येची गरज. मैदानाच्या आतमध्ये वादळ देखील घोंघावतोय. राजेश दादा शिंदे यांचं स्वागत आपण या व्यासपीठावरती करणार आहोत. संतोष चौधरी महागुरु ज्यांचा वाढदिवस आहे तेच. चला राजेश शिंदे यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. खरं तर राजेश शिंदे यांचे चिरंजीव आता US मध्ये आहेत, आहे ना राजेश? US मध्ये MS करण्यासाठी गेलेले आहेत. असे आमचे राजेश शिंदे छोटे चिरंजीव पण डिप्लोमा होल्डर आहेत, क्वालिफाईड आहेत सगळे. त्यांचे दोन्ही चिरंजीव राजेश शिंदे यांचा हार्दिक हार्दिक स्वागत आणि संतोष चौधरींना वाढदिवसाच्या शुभेच्छा. जेवायचं कोण बाकी असेल तर जेवून घ्या. शेवटची पंगत वाढण्यात येते. शेवटची पंगत नागोरी संतोष चौधरींचा सन्मान करतात इथे. संतोष चौधरींना विनंती आहे की त्यांनी अभिष्ट चिंतनाचा स्वीकार करावा. 12 चेंडू आता 13 धावसंख्येची गरज. मात्र गोलंदाज झालेले आहेत विष्णू गाताडे, वैयक्तिक कोट्यातून पहिलं, सांघिक कोट्यातून तिसरं षटक. 12 बॉल 13 धावसंख्येची गरज आहे ती चौक 40+ संघाला. जयसिंग मालुसरे सलामी आलेला फलंदाज जबरदस्त कामगिरी करतो. चौकार आणि षटकारांची भाषा त्याच्या बॅट मधून सुरू आहे आणि आलेला हा चौकार एक नवद संजीवनी देऊन देतो त्या धावसंख्येला.
भोजनाची कोण बाकी असलेलं शेवटची पंगत आहे. त्याच्यानंतर भोजन मस्त नागोरीने सगळ्यांना एनर्जी भरलेली आहे. थँक्यू व्हेरी मच. राजा शिंदे तुम्ही आलात तर एक माहोल तयार झाला. मॅच जिंकली आपण पाहिलं असेल चौक फोर्टलिपर संघानं. त्याच्यामध्ये आपण असं मॅन ऑफ द मॅच जयसिंग मालुसरे सर असतील. 12 चेंडूमध्ये 31 धावांची एक बहरदार खेळी आपण त्यांची पाहिली आहे. एक चौकार षटकारांची आतिषबाजी केली आहे. जयसिंग मालुसरे या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच असतील.